विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार सध्या बोलतात, आपण थेट जाऊया। त्या प्रकारचं वातावरण होतं आणि या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या संघटनेने घेतलेली आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात आली, आपल्या सगळ्यांच्या वाचनामध्ये आली। परंतु अध्यक्ष महोदय, आज सकाळी झालेल्या किंवा आपण सगळ्यांनी पाहिलेल्या वृत्तानुसार भारतीय हवाई सेनेच्या 12 मिराज 2000 विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट भागात पहाटे 3च्या सुमारास थेट हवाई हल्ला करून जैश-ए-मोहम्मद, हिजाबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा या संघटनांच्या दहशतवादांचे तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती देशाच्या 125 कोटी जनतेच्या समोर त्या ठिकाणी आलेली आहे, येते। आणि हवाई दलाच्या या धाडसी कारवाईबद्दल हवाई दलाच्या जवानांचे समस्त महाराष्ट्राच्या वतीनं सगळे भारतीय पण त्याचं अभिनंदन करतायत। अध्यक्ष महोदय, पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे तर भारतीयांच्या सहनशीलतेचा अक्षरशः अंतच झालेला होता आणि त्यामुळे पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनांना अतिशय चोख अशा प्रकारचं उत्तर दिलं गेलं पाहिजे, अशा प्रकारची आवश्यकता बनलेली होती। सगळ्यांची ती अपेक्षा होती। सगळं प्रत्येकाने आपलं राजकारण बाजूला ठेवून ज्यावेळेस देशाचा एखादा इश्यू पुढे येतो त्यावेळेस आपण सगळेजण 125 कोटी एक असतो, हा एक मेसेज जगाला देणं गरजेचं होतं, त्या शेजारच्या पाकिस्तान सारख्या राष्ट्राला देण्याचं गरजेचं होतं आणि ते उभ्या भारताने त्या ठिकाणी करून दाखवलं। आणि दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी आपण सगळे भारतीय एक आहोत ही भावना आपली सर्वांची आहे आणि अशा प्रकारच्या कारवाया जर कोणी आपल्यावर केल्या तर त्याला भारत देश कसं सडेतोड उत्तर देऊ शकतो हे सकाळच्या 3:30च्या हल्ल्यामध्ये संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे। आणि त्याच्यावर राज्याचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो इथं अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला, त्याला सैन्य दलाचा अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला, त्याबद्दल आम्ही पण सगळे जणांचाच त्याला पाठिंबा आहे। आम्ही सगळेजण त्याला मनापासून पाठिंबा देतो आणि ज्या वेळेस अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल त्या वेळेस संपूर्ण जगाला आपण सगळेच जण मिळून दाखवून देऊ की आम्ही 125 कोटी भारतीय एक आहोत। आमच्या कुणी वाकड्या नजरेने देखील पाहण्याची गरज नाही, आम्ही जशाच तसं उत्तर देऊ शकतो, अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण आज झालेलं आहे। त्याचं मनापासून पुन्हा एकदा सैन्य दलाचं सर्वांचंच मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सभागृहाचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो आज इथे अभिनंदनाचा प्रस्ताव सारखाच एक जे आपण अभिनंदन केला इथे, त्याला समर्थन देण्यासाठी मी इथे उभा आहे। अध्यक्ष महोदय, अजितदादांनी जसं सांगितलं, अध्यक्ष महोदय, पुलवामाची घटना घडल्यानंतर या देशामध्ये प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक राजकीय नेत्याच्या मनामध्ये आणि प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये एक इच्छा होती की आता खूप झाला, ठोस उत्तर देण्याची कारवाई आपल्या देशाने केला पाहिजे, आपल्या सैनिकांनी केला पाहिजे। अध्यक्ष महोदय, भारतीय सरकारने त्या दिवशी ताबडतोड सर्वदलीय पक्षांची एक बैठक बोलवली आणि मला अभिमान आहे की आपल्या देशाच्या सर्व पक्षी, काँग्रेसचे राहुल गांधीजी असतील, आमचे शरद पवार साहेब असतील, सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्या बैठकामध्ये, समाजवादी पार्टी असेल, सर्व पक्षांनी तिथे भारतीय सरकारला पाठिंबा दिला आणि समर्थन दिलं आणि सांगितलं की जे काय कारवाई करण्याची गरज आहे आपण कारवाई करावा, आम्ही सर्व सोबत आहोत। अध्यक्ष महोदय, आणि भारतीय सरकारने सैन्य दलाला संपूर्ण ताकद दिली आणि कारवाई करण्याचा संपूर्ण त्यांना ताकद देण्याचा, अधिकार देण्याचा निर्णय घेतला। अध्यक्ष महोदय, सर्वांनी स्वागत केला आणि आज आपल्या वीर सैनिकांनी, सैन्य दलाच्या लोकांनी ज्या प्रकारे घरामध्ये घुसून जाऊन
एक चांगल्या प्रकारची कारवाई केली अध्यक्ष महोदय आणि आतंकवादीचे अनेक अड्डे ध्वस्त केले अध्यक्ष महोदय. सर्व वीर सैनिकांचा अभिनंदन केला पाहिजे अध्यक्ष महोदय, जल्लोष केला पाहिजे अध्यक्ष महोदय. आज 130 कोटी या देशामध्ये राहणारे हिंदू आणि मुसलमान, सिख आणि ईसाई त्यांची छाती दुगली झाली अध्यक्ष महोदय. आणि आज हे एक मेसेज गेलेला आहे जगामध्ये की जर भारतामध्ये आता अध्यक्ष महोदय मला याच्या पुढे जाऊन सांगायचे अध्यक्ष महोदय की जर जसा 1972 मध्ये पाकिस्तानचा 2 तुकडे करण्याचं काम इंदिरा गांधीजींनी केला होता या देशामध्ये, अशाच प्रकारच्या या पाकिस्तानचा आणखी एक तुकडा करण्याची गरज आहे आणि ते केला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये अध्यक्ष महोदय, अशा मला म्हणायचं आहे. परत मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सैन्य दलाला अभिनंदन करण्याचा जो ठराव मांडलाय काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने भरपूर पाठिंबा देतो अध्यक्ष महोदय. धन्यवाद. अध्यक्ष महाराज, 14 तारखेला जो दहशतवाद्यांनी अध्यक्ष महाराज भ्याड हल्ला केला त्याच्यामुळं या देशामध्ये एक पाकिस्तान विरुद्ध आणि दहशतवादाच्या विरुद्ध संतापाची लाट उसळली होती. अध्यक्ष महाराज, आपल्या सेनेनं आज 3-3:30 वाजता पाक व्याप्त काश्मीरमध्ये जो हल्ला केला आणि त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन करून भारतीय सेनेचा अभिनंदनाचा ठराव मांडला त्या ठरावाला पाठिंबा देतो म्हणून या अध्यक्ष महाराज. या बाबतीत यापूर्वी या देशातील विरोधी पक्षांनी भारत सरकार आणि भारतीय सेना जो निर्णय घेईल त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्याचा जाहीर केलेलंच आहे. अध्यक्ष महाराज, या देशातील सर्व पक्षाची ही इच्छा आहे की अशा प्रकारचं धाडस पाकिस्ताननं पुन्हा कधीही करू नये, दहशतवादाने कधीही करू नये, अशा तऱ्हेची कृती केंद्र सरकार आणि भारतीय तर विधानसभेमध्ये देखील या हल्ल्यानंतरच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय. राष्ट्रवादीचे अजित पवार आणि आमदार आरिफ खान यांनी भारतीय लष्कराची पाठ थोपटलेली आहे. वायुसेनेनं अशा प्रकारची कारवाई केलेली आहे, तिचं कौतुक सर्वच विरोधी पक्षांनी केलेलं आहे. सेनेच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उभा आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, 14 तारखेला जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यामध्ये सीआरपीच्या जवानावरती जो भयाड हल्ला झाला, त्या हल्ल्याने 125 कोटी जनता हवालदिल झाली होती अध्यक्ष महोदय. या 125 कोटी जनतेचं भावना तीव्र झाल्या होत्या अध्यक्ष महोदय. सीमेवरचा जवान हा आमचा आत्मा आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्यानंतर देशभरामध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली आणि या देशानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की आम्ही सर्व पक्ष या देशाच्या पंतप्रधानाच्या पाठीमागे, या देशाच्या सैन्य दलाच्या पाठीमागे आम्ही 125 कोटी जनता आहोत, हे या ठिकाणी दाखवून दिलं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्यानंतर विरोधी पक्षांची बैठक झाली. या देशातल्या सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी भारत सरकारला पाठिंबा दिला. तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयाशी आम्ही सर्वजण एकमत आहोत, ही भूमिका ह्या देशातल्या विरोधी पक्ष नेत्यांनी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांकडे मांडली अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, काल रात्री 3:30 जे काही घडलं अध्यक्ष महोदय, आम्हा सर्वांची छाती 56 इंचाची झाली अध्यक्ष महोदय. आम्हा सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असं काम या देशाच्या वायुदलानं आमचं करून दाखवलं अध्यक्ष महोदय. अमेरिकाच करते असं काही नाही अध्यक्ष महोदय.
अमेरिकापेक्षा सुद्धा आमच्याकडे एवढी मोठी ताकद आहे अध्यक्ष महोदय की आम्ही सुद्धा पाकिस्तानच्या पाक व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन 10 वायुदलाचे विमानं जाऊन त्या ठिकाणी बॉम्ब टाकतात अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी अतिरेक्याचे ते तळ होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम या देशाच्या वायुदलानं केलं अध्यक्ष महोदय. त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये सार्थ अभिमान आहे अध्यक्ष महोदय. म्हणून अध्यक्ष महोदय अजून या विधानसभेच्या वतीने मी आपल्याला विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय, जो काही हा ठराव ह्या विधानसभेनं केलेला अध्यक्ष महोदय, अभिनंदनाचा ठराव वायुदलाच्या तिन्ही दलाचा जो ठराव या ठिकाणी केलेला आहे त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ठराव मांडला. सर्व विरोधी पक्षांनी हा ठराव या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. हा ठराव माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय, हा महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे हा ठराव आपण पाठवून देऊन हा ठराव पाठवला तर देशाच्या सीमेवर लढणाऱ्या आमच्या सैनिकांची छाती पुन्हा भरून येईल आणि देशाच्या रक्षणासाठी अध्यक्ष महोदय सदैव तयार राहतील. मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने विधिमंडळ पक्षाच्या वतीने जो प्रस्ताव या सदनाचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडला, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला, त्या प्रस्तावाला माझ्या पक्षाच्या वतीने पाठिंबा देतो आणि थांबतो अध्यक्ष. अबू आजमी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री जी के इस अभिनंदन प्रस्ताव पे मैं अपनी पार्टी की तरफ से, मेरी तरफ से दिल की गहराइयों से बहुत बहुत बधाई देता हूं और इसको सपोर्ट करने के लिए मैं खड़ा हुआ हूं. अध्यक्ष महोदय, 14 तारीख को जिस तरह से बुजदिली के साथ, मैं कहूंगा पता नहीं कोई ये वर्ड गलत नहीं हो जावे, ना मर्दों के साथ, ना मर्दों की तरह से जिस तरह से बुजदिलाना हमला हमारे सिपाहियों पर हुआ है, हमारे 135 करोड़ लोगों का दिल बिल्कुल जला हुआ था, खून खौल रहा था कि इसका बदला तुरंत लेना है. सारी पार्टियों ने सपोर्ट किया सरकार को कि तुरंत हम सब सरकार के साथ खड़े हैं और मैं बहुत बधाई देना चाहता हूं. मैं आज सुबह जब मैंने पहली न्यूज सुना अध्यक्ष महोदय, इतनी खुशी हुई है कि मैं दिल की गहराइयों से अपने देश की फौज को सलूट करता हूं कि उन्होंने 135 करोड़ जनता का आज जो है दिल जीत लिया है. और मैं इस माध्यम से पाकिस्तान को चेतावनी देना चाहता हूं कि होश में आ जाओ पाकिस्तान के लोगों. भारतवर्ष के अंदर इतनी ताकत है कि अगर एक बार ठान लिया ना तो दुनिया के नक्शे से तुम्हारा नामो निशान मिटा देने की ताकत रखते हैं ये बिल्कुल. और हमारे सब्र का पैमाना लबरेज हो चुका है. बार बार जो होता है देश के अंदर, एक बार नहीं, जब तक पाकिस्तान के लोग घुटने टेक करके हाथ जोड़ करके भारतवर्ष के सामने खड़े नहीं होते हैं, उस वक्त तक ये स्ट्राइक जारी रहना चाहिए और हमला जारी रहना चाहिए. मैं बहुत खुशी है मादरे, मैं बार बार चिल्लाता हूं, मादरे वतन जिंदाबाद, सारे जहां सच्चा हिंदुस्तान हमारा. आज फौज ने मनोबल बढ़ा दिया है 135 करोड़ जनता का. बहुत खुशी है मैं इस बात की. मैं फौज को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं अध्यक्ष महोदय और मैं इस प्रस्ताव को दिल की गहराइयों से सपोर्ट करता हूं. चला पुढे जाऊया. आता कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीनं महाराष्ट्र सागरी मंडळ याचा सन 2016-17 या वर्षाचा वार्षिक लेखी आणि स्वतंत्र लेखा परीक्षा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतो. अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधानमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. माननीय वित्तमंत्री महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013चा कलम 395च्या पोट कलम 1 मधील खंड बन अन्वये मॅफको महामंडळाचा सन 2016-17चा 46वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहे. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. संसदीय कार्यमंत्री. माननीय संसदीय कार्यमंत्री, विधानसभेच्या सन 218 तिसऱ्या अधिवेशन 19 नोव्हेंबर 18 रोजी दिनांक 30 नोव्हेंबर 18 कालावधीत मान्य मंत्री, मान्य राज्यमंत्री महोदयांनी विधानसभा सभागृहात दिलेल्या एकूण 92 आश्वासनाची यादी तसेच सन 1918 ते तिसरे हिवाळी अधिवेशन स्थगित झाल्यानंतर पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 457 आश्वासनाच्या पूर्ततेची विनंती यादी सभागृहात पटलावर ठेवत आहे. विधानसभेच्या सन 2018च्या तिसऱ्या हिवाळी अधिवेशनात दिनांक 19 नोव्हेंबर 2018 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री महोदयांनी सभागृहात दिलेल्या एकूण 92 आश्वासनांची यादी तसेच सन 2018चे तिसरे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 457 आश्वासनांच्या पूर्ततेचे विवरणपत्र यादीसह सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. माननीय वित्तमंत्री यांचा भविष्य नियम 57 अन्वय प्रस्ताव.
अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुरवणी मागण्यावरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 262 मधील 3 दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्यात यावी असा प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 262 मधील 3 दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्यात यावी. प्रश्न असा आहे की पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात